Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 8.1 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 43 वर प्रॅक्टिस सेट 8.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. अतिशय इझी असे हे क्वेश्चन्स आहेत. आपण हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी चॅप्टरच्या सुरुवातीला लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये आपल्याला दिलेल्या मेजर्स नुसार ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेले आहेत. मग अशा प्रकारचे ट्रायंगल्स आपण कधी कन्स्ट्रक्ट केले होते आठवतंय का तुम्हाला? क्लास 7 मध्ये असताना चॅप्टर नंबर 1 ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन त्या चॅप्टर मध्ये हो की नाही. मेजर्स दिलेले होते ट्रायंगलचे आणि त्यानुसार आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं होतं. मग इथे हे 4 क्वेश्चन्स त्याच प्रकारचे आहेत. हे पहा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये ट्रायंगल एबीसी कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे. AB ची लेंथ दिलेली आहे, BC ची लेंथ दिलेली आहे आणि AC ची लेंथ दिलेली आहे. मग हा ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे तुम्हाला येत आहे, कारण क्लास 7 मध्ये असताना आपण अभ्यासलेले आहे. आणि जर तुम्हाला येत नसेल किंवा थोड्या गोष्टी तुम्हाला आठवत नसतील तर पुन्हा एकदा क्लास 7 चा फर्स्ट चॅप्टरचे जे व्हिडिओज आहेत ते पुन्हा एकदा पाहायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळं रिकॉल होणार आहे की कशा प्रकारे आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करत होतो दिलेल्या मेजर्सनुसार. आता यावर्षी आपण क्वाड्रिलॅटरल कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते अभ्यासणार आहोत. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? ज्याला 4 साइड्स असतात, 4 अँगल्स असतात त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणतो. स्क्वेअर हा सुद्धा एक क्वाड्रिलॅटरल आहे. रेक्टँगल सुद्धा क्वाड्रिलॅटरल आहे. आता कधी कधी हे पहा, अशा प्रकारच्या साइड्स दिल्या जातात 4. प्रत्येक साइडची लेंथ ही डिफरंट असते, मग त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? क्वाड्रिलॅटरल म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की क्वाड्रिलॅटरल मध्ये 4 अँगल्स असतात, 4 साइड्स असतात आणि आपण अशा प्रकारे डायगोनल सुद्धा ड्रॉ करू शकतो क्वाड्रिलॅटरल मध्ये. सो एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज 4 अँगल्स, 4 साइड्स अँड 2 डायगोनल्स. डायगोनल्स म्हणजे हे पहा, पॉइंट P पासून पॉइंट R पर्यंत जी एक लाईन ड्रॉ केलेली आहे त्याला डायगोनल असं म्हणतात. तसेच S पासून Q पर्यंत हा एक डायगोनल आहे. सो लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक क्वाड्रिलॅटरल मध्ये 10 एलिमेंट्स असतात. ओके, 4 साइड्स, 4 अँगल्स अँड 2 डायगोनल्स, टोटल 10 एलिमेंट्स असतात क्वाड्रिलॅटरल मध्ये. आता आपल्याला जर क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायला सांगितला तर 10 एलिमेंट्स पैकी आपल्याला जर 5 एलिमेंट्स दिले, स्पेसिफिक 5 एलिमेंट्स दिले तर आपण क्वाड्रिलॅटरल फार इझिली ड्रॉ करू शकतो. आता डायरेक्ट आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 8.1 मधील फर्स्ट क्वेश्चनच सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यावरून क्वाड्रिलॅटरल दिलेल्या मेजर्सनुसार कशा प्रकारे ड्रॉ करायचा ते आपल्याला फार इझिली समजणार आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर 1 पाहूयात. कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स ऑफ गिवन मेजर्स. In quadrilateral MORE, length of MO is equal to 5.8 cm. Length of OR 4.4 cm दिलेला आहे. Measure of angle M 58 degree. Measure of angle O 105 degree. Measure of angle R 90 degree. किती थिंग्स दिलेले आहेत? 1, 2, 3, 4 and 5. 5 थिंग्स आपल्याला दिलेल्या आहेत. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की कोणत्याही प्रकारचा क्वाड्रिलॅटरल जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर जर 5 थिंग्स दिल्या ना आपण फार इझिली क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करू शकतो. आता इथे पहा, 2 साइड्स दिलेल्या आहेत क्वाड्रिलॅटरलच्या आणि 3 अँगल्स दिलेले आहेत. चला तर मग या इन्फॉर्मेशन वरून आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करूयात. पण त्याही आधी आपण समजून घ्यायचं असते की रफ फिगर मध्ये कशा प्रकारे आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करता येणार आहे. आता इथे पहा, मेजर ऑफ लेंथ ऑफ MO दिलेला आहे 5.8 सेंटीमीटर आणि इकडे ही लेंथ दिलेली आहे 4.4 सेंटीमीटर लेंथ ऑफ OR. आता या दोन्ही लेंथ पैकी कोणती लेंथ ड्रॉ करायची? बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की जी मोठी दिलेली असते ती लेंथ आधी ड्रॉ करायची, पण तसं काही नाहीये. तुम्ही कोणतीही लेंथ ड्रॉ करू शकता. आता इथे आपण सुरुवातीला MO दिलेला आहे की नाही, मग MO ड्रॉ करून घेऊयात. आधी आपण रफ फिगर ड्रॉ करतोय. सो रफ फिगर मध्ये कशा प्रकारे येणार आहे? लेंथ ऑफ MO 5.8 सेंटीमीटर दिले की नाही, मग आपण अंदाजे इथे ड्रॉ करून घेऊयात की 5.8 सेंटीमीटर. हे पहा, अशा प्रकारे आपण अंदाजे इथे ड्रॉ करून घेतलं. 5.8 सेंटीमीटर आपण इथे राईट करून घेऊयात, 5.8 सेंटीमीटर. आणि या पॉइंट्सला नाव देऊन घेऊयात MO. फार महत्वाचं आहे हा.
जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा नाव देणं फार महत्त्वाचं आहे. MO 5.8 आपण ड्रॉ केलेलं आहे. आता पुढे काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ OR दिलेला आहे किती 4.4 सेंटीमीटर. मग आता 4.4 सेंटीमीटर आपण कसंही ड्रॉ करू शकतो की नाही. इथे पण इथं असं 4.4 किंवा असं 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 कुठेही येऊ शकते ती लाईन, हो ना. तो रे जो आहे ते 4.4 कुठेही येऊ शकतं. मग आपण असं कुठेही ड्रॉ करणार का, तर नाही. मग त्यासाठी थोडंसं थांबायचं आहे. मग आता पुढे काय काय दिलेलं आहे ते पाहूयात. मेजर ऑफ अँगल M दिलेला आहे 58 डिग्री. मेजर ऑफ अँगल O दिलेला आहे 105 डिग्री. मेजर ऑफ अँगल R दिलेला आहे 90 डिग्री. मग आता हे पहा, आपल्याकडे पॉईंट M आहे, त्यानंतर पॉईंट O आहे, बरोबर. मग इथे M आणि O वर जे अँगल्स दिलेले आहेत ते आपण आधी ड्रॉ करून घेऊयात. सो 58 डिग्री दिलेलं आहे की नाही. हे पहा, आता इथे पॉईंट M आहे, स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा कमी की नाही 58 डिग्री. सो 58 कुठे येणार, 80, 70, 60 इथे कुठेतरी 58 डिग्री येऊ शकतो. मग आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे इथे येऊ शकतो 58 डिग्री, हो की नाही. राईट करून घेऊयात इथे 58 डिग्री. आता O दिलेला आहे 105, स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्री, हो की नाही. स्ट्रेट लाईन झाली, इथे हा 90 डिग्री झाला. मग 90 पेक्षा मोठा आहे की नाही. मोठा आहे म्हटल्यावर बाहेरच्या दिशेने यावं लागेल आपल्याला. मग 90, 100 आणि 105 इथे कुठेतरी येऊ शकतो. सो आपण हे पहा, हे जे तुम्ही रफ फिगर ड्रॉ करताय तो ॲक्युरेटच आलं पाहिजे असं काही नाही आहे. आपण रफ फिगर ड्रॉ करतोय. आता पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, मेजर ऑफ अँगल R दिलेला आहे 90 डिग्री. पण R कुठेही घेऊन चालणार आहे का आपल्याला, पहा बरं. कुठेही घेणार का आपण R, इथे O आहे, R या लाईनवर कुठेही घेऊन नाही चालणार. त्यांनी हे पहा, लेंथ ऑफ OR दिलेला आहे 4.4 सेंटीमीटर्स. सो 4.4 कुठे येणार, हे पहा, इथे हा 0 आणि इथे येऊ शकतं 4.4. सो हा इथे आपण पॉईंट घेऊयात R आणि इथे राईट करूयात 4.4 सेंटीमीटर्स. ओके, OR 4.4 सेंटीमीटर्स झाला. आता R आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री. हे पहा, R काय दिलेला आहे 90 डिग्री. सो 90 डिग्री म्हटल्यावर इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन, या लाईनवर 90 डिग्री. सो स्ट्रेट लाईन कशा प्रकारे येणार, आपण अंदाजे हे पहा अशा प्रकारे इथे ड्रॉ करून घेऊयात. आपण अंदाजेच इथे ड्रॉ करतोय 90 डिग्री. MOR आणि हा E झाला. क्वाड्रिलॅटरल MORE ही आहे रफ फिगर, बरोबर. इथे हा अँगल राईट करायचा राहिला आपला 105 डिग्री. ओके, चला आता जी ओरिजिनल फिगर आहे ती कशा प्रकारे येणार ते पाहूयात. ही रफ फिगर आपल्या डोळ्यासमोर ठेवायची आहे आणि यानुसारच आपल्याला ड्रॉ करत जायचं आहे. सो फर्स्ट आपण काय केलं होतं, लेंथ ऑफ OM 5.8 सेंटीमीटर्स ड्रॉ केलं होतं. चला रुलर घ्या आणि 5.8 सेंटीमीटर्स ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, रुलर घेतला, इथे हा 0, 5, 5.5, 6, 7 and 8. हे पहा, हा एक पॉइंट आणि हा 0. ओके, सो 0 पासून या पॉइंट पर्यंत आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. नाव देऊन घेऊयात MO. किती आहे 5.8 सेंटीमीटर्स. आता इथे राईट करायचं आहे तुम्ही की ही रफ फिगर आहे. पुढे आपण काय केलं होतं, मेजर ऑफ अँगल M आणि O ड्रॉ केला होता. सो प्रोट्रॅक्टर घेऊयात आणि आता प्रोट्रॅक्टरच्या मदतीने करायचंय कारण आपण ओरिजिनल फिगर ड्रॉ करतोय की नाही. M काय आहे 58 डिग्री. सो प्रोट्रॅक्टरचा जो सेंटर पॉइंट आहे, हे पहा, हा सेंटर पॉइंट आहे प्रोट्रॅक्टरचा, तो ठेवायचा आहे पॉइंट M वर. हे पहा अशा प्रकारे. आणि ही जी लाईन आहे तिथे व्यवस्थित, हे पहा 0 इकडे आला की नाही, व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला. इथे 0 आहे की नाही, 0 पासून काउंट करायचं. किती पाहिजे आपल्याला M 58 डिग्री. हे पहा M किती पाहिजे 58 डिग्री. सो 0, 10, 20, 30, 40, 50. इथे हा 55, 56, 57, 58. ओके, हे पहा हा पॉइंट. लाईन ड्रॉ करून घेऊयात.
ओके, लाईन ड्रॉ केली, याला रे म्हणतो आपण. आणि इथे राईट करूयात 58 डिग्रीचा अँगल एम आपण ड्रॉ केलेला आहे. आता ओ किती करायचा आहे, 105 डिग्री. सो प्रोट्रॅक्टरचा हा सेंटर पॉइंट ठेवायचा आहे पॉइंट ओ वर आणि या लाईनवर अशा प्रकारे प्रोट्रॅक्टर आपल्याला अरेंज करायचा आहे. आता 0 कुठे आहे पहा बरं, 0 इकडे आहे की नाही या साईडला. सो या 0 पासून 105 पाहायचं आहे. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ओके, त्यानंतर 100 आणि इथे ही 105 ची लाईन आहे. प्रोट्रॅक्टर बाजूला केला, इथे हा पॉइंट ड्रॉ करून घेतला होता आपण. आता जॉईंट करूयात. हे पहा, अशा प्रकारे आपण जॉईन केलेला आहे. पुढे आपण काय केलं होतं, क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे त्याही आधी आपण इथे राईट करूयात की हा 105 डिग्रीचा अँगल आहे. आता पुढे आपण काय केलं होतं, ओ आर 4.4 सेंटीमीटर दिलंय की नाही, हे पहा क्वेश्चन मध्ये ओ आर 4.4 सेंटीमीटर्स. सो असंच रुलर घेणार आणि इथे करणार का 4.4 सेंटीमीटर, नाही. काय करायचं आपल्याला, कंपासचा यूज करायचा आहे. हे कंपास घ्यायचा आहे आणि रुलरमध्ये 4.4 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. हे पहा, ओके, ॲक्युरेट 4.4 सेंटीमीटर्स. आता काय करणार आपण, कंपासचे टोक पॉइंट ओ वर ठेवायचे आणि पॉइंट ओ वर ठेवल्यानंतर इकडे ओ आर पाहिजे ना आपल्याला, इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे हा आर्क ड्रॉ केलेला आहे मी, दिसतोय का तुम्हाला हा आर्क. इथे हा पॉइंट आपल्याला मिळाला, याला आपण नाव देऊयात आर. आणि पुढे काय केलं होतं मग, पॉइंट आर वरून आपण 90 डिग्री क्वेश्चन मध्ये दिलंय की नाही, मेजर ऑफ अँगल आर 90 डिग्री आहे. सो हे पहा, प्रोट्रॅक्टर घ्यायचंय पुन्हा एकदा आणि प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट आर वर ठेवायचा आहे. आता 0 कुठे आहे, इकडच्या दिशेला आहे का, नाही. 0 कुठे आहे, हे पहा, इथे हा पॉइंट आर, पॉइंट आर वर सेंटर पॉइंट ठेवला आणि इकडे हे पहा, इकडे 0 घ्यायचं आपल्याला. आणि 90 डिग्री, हे पहा कुठे आहे मग 90 डिग्री, इथे हा पॉइंट घ्यायचा 90 डिग्रीचा आणि जॉईन करायचं आपल्याला. हे पहा, जॉईन केलं, इथे एक ॲरो द्यायचा आणि हा 90 डिग्री आहे असं आपण इथे राईट करून घेऊयात. हे 4.4 सेंटीमीटर्स. ओके, एम ओ आर आणि हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो आहे ई. झाला आपला हा क्वाड्रिलॅटरल एम ओ आर ई. आता हे जे बाहेर आलेले रेज आहेत ते इरेज करायचे का, नाही, इरेज नाही करायचे, ते आहेत असेच ठेवायचे. इरेज केल्यानंतर तुमचं चुकणार आहे आन्सर, त्यामुळे हे अशा प्रकारे ठेवायचं आहे. पाहिलं कसं आपण फार इझिली हा क्वाड्रिलॅटरल एम ओ आर ई ड्रॉ केलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की स्टेप्स राईट करायचे आहेत की क्वाड्रिलॅटरल कशा प्रकारे तुम्ही ड्रॉ केलेला आहे. मग याच्या स्टेप्स कशा प्रकारे तुम्ही राईट करणार, तर सगळ्यात आधी आपण काय केलं होतं, एम ओ ड्रॉ केलं 5.8 सेंटीमीटर. मग त्या प्रकारे राईट करायचं आहे, ड्रॉ एम ओ 5.8 सेंटीमीटर. त्यानंतर सेकंड स्टेप, ड्रॉ अन अँगल ऑफ 105 डिग्री ॲट पॉइंट ओ. त्यानंतर काय केलं, पॉइंट एम वर 58 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला. सो थर्ड स्टेपमध्ये काय राईट करणार, ड्रॉ अन अँगल ऑफ 58 डिग्री ॲट पॉइंट एम. त्यानंतर आपण काय केलं, कंपासचे टोक इथे ठेवून 4.4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स आपण घेतले आणि इथे एक आर्क ड्रॉ केला. कशा प्रकारे राईट करणार, विथ पॉइंट ओ ॲज सेंटर अँड रेडियस 4.4 सेंटीमीटर्स, ड्रॉ अन आर्क कटिंग द रे स्टार्टिंग फ्रॉम ओ ॲट आर. ओके, स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट ओ ॲट पॉइंट आर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, फिफ्थ स्टेप काय केलं आपण, इथून 90 डिग्रीचा एक अँगल ड्रॉ केला. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय की नाही, मेजर ऑफ अँगल आर 90 डिग्री. सो ड्रॉ अँगल आर 90 डिग्री.
अशा प्रकारे आपला हा रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल MORE तयार झालेला आहे. चला क्वेश्चन नंबर 2 पाहूया. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल DEFG such that length of DE 4.5 centimeters, length of EF 6.5 centimeters, length of DG 5.5 centimeters, length of DF 7.2 centimeters, length of EG 7.8 centimeters. आता इथे किती थिंग्स दिलेले आहेत? 1 2 3 4 5. फार इझिली आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करू शकतो. या क्वेश्चन मध्ये एकही अँगल आपल्याला दिलेला नाहीये, सगळ्या साइड्स दिलेल्या आहेत. या साइड्सच्या मदतीने आपल्याला क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचं आहे. चला तर मग आधी काय दिलेलं आहे? लेंथ ऑफ DE दिलेलं आहे. चला रफ फिगर ड्रॉ करूयात. रफ फिगर ड्रॉ करण्यासाठी तुम्ही पेन्सिल यूज करायची आहे, पण मी पेन यूज करते कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये विजिबल होत नाही यासाठी. आता इथे पहा आपण रफ फिगर ड्रॉ करतोय. मग त्यासाठी 4.5 सेंटीमीटर्स DE आपण 4.5 सेंटीमीटर्स अंदाजेच इथे घेऊयात. नाव देऊयात DE. किती आहे? 4.5 सेंटीमीटर्स. ओके. पुढे काय दिलेलं आहे? लेंथ ऑफ EF. F इकडे कुठेतरी येणार, हो की नाही? इथे DE आहे, मग त्यानंतर FG. अशा प्रकारे आपला क्वाड्रिलॅटरल येणार आहे. EF 6.5 सेंटीमीटर्स दिलेला आहे. मग 6.5 सेंटीमीटर्स आपल्याला कुठेही असं घेऊन चालणार नाहीये, बरोबर? आपण 6.5 सेंटीमीटर्स इथे 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 कुठेही येऊ शकतो, हो की नाही? मग त्यासाठी आधी आपल्याला पुढे काय काय दिलेलं आहे थिंग्स त्या सुद्धा ऑब्झर्व करायच्या आहेत. DG दिलेला आहे. DG म्हणजे D पासून इकडे G आहे, हो ना? तो काय दिलेला आहे? 5.5 सेंटीमीटर्स. तोही कुठेही येऊ शकतं, आपल्याला सांगता येत नाहीये. DF 7.2 सेंटीमीटर्स. आता हे पहा बरं, F इकडे येणार आहे की नाही? इकडे कुठेतरी येणार F, हो ना? आणि EF हे पहा इथे EF दिलेला आहे 6.5 सेंटीमीटर्स. EF 6.5 सेंटीमीटर्स. त्यानंतर इथे पहा DF दिलेला आहे. DF काय दिलेला आहे? 7.2 सेंटीमीटर्स. EF 6.5 सेंटीमीटर्स. त्यानंतर ना DF इथे कुठेतरी F येणार आहे की नाही? तो पण काय दिलेला आहे? इथे 7.2 सेंटीमीटर्स. म्हणजे इथून निघणारा रे त्याचबरोबर इथून निघणारा रे आपल्याला दिलेला आहे. मग इथे तो तर ट्रायंगल होऊन जाणार. मग चला काय करूयात, आपण ट्रायंगल ड्रॉ करूयात. आता ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा हे आपण क्लास 7 मध्ये असताना अभ्यासलेला आहे. आपण कंपासच्या मदतीने ट्रायंगल ड्रॉ करत असतो, पण आता इथे आपण अंदाजेच करूयात कारण ही रफ फिगर आहे. सो 6.5 सेंटीमीटर्स 7.2 सेंटीमीटर्स. 6.5 पेक्षा 7.2 मोठा आहे म्हटल्यावर इकडे आपण अशा प्रकारे इथे घेऊयात F, पॉइंट F. इथे घेऊयात पॉइंट F आणि हे पहा पॉइंट F आपण ड्रॉ केला 6.5 सेंटीमीटर्स. आता पुढे त्यांनी DF दिलेलं आहे की नाही? मग DF अशा प्रकारे इथे येणार. किती आहे DF? 7.2 सेंटीमीटर्स. ओके, हा ट्रायंगल झाला. आता पुढे कोणकोणत्या गोष्टी आपण ड्रॉ केलेल्या आहेत? DE, EF आणि DF, बरोबर? या 3 गोष्टी आपण इथे ड्रॉ केलेल्या आहेत. पुढे काय काय राहिलेलं आहे आपलं क्वेश्चन मध्ये पहा. DG हे पहा इथे मी पेन्सिलने करते. लेंथ ऑफ DG राहिलेलं आहे आपलं आणि लेंथ ऑफ EG राहिलेलं आहे. येते लक्षात? DG इथे कुठेतरी येणार आहे. मग DG दिलेला आहे आणि EG दिलेला आहे. सो DG किती आहे? 5.5 सेंटीमीटर्स आणि EG आहे 7.8 सेंटीमीटर्स. म्हणजे इथून इथलं अंतर जे आहे ते जास्त आहे 7.8 आणि हे जे आहे ते 5.5 आहे. सो आपण इथे घेऊयात 5.5 आणि हे पहा इथलं अंतर जास्त आहे. सो ही रफ फिगर आहे. मी पुन्हा सांगतेय तुम्हाला, आपली एक्झॅक्ट अशीच फिगर येणार नाहीये. इथे या पॉइंटला नाव देऊन घेऊयात G आणि किती आहे DG?
5.5 सेंटीमीटर्स 5.5 सेंटीमीटर्स आणि EG 7.8 सेंटीमीटर्स. ओके, आपली ही रफ फिगर ड्रॉ करून झालेली आहे. मी इथे राईट करते, ही रफ फिगर आहे. ओके, रफ फिगर आहे ही. आता ओरिजिनल फिगर ड्रॉ करायची आहे. बी अलर्ट. सगळ्यात आधी आपण काय केलं होतं, DE ड्रॉ केलं होतं. सो किती आहे 4.5 सेंटीमीटर्स. हे पहा, इकडे आपण 4.5 सेंटीमीटर्स ड्रॉ करूयात. 0 1 2 3 4 आणि 4.5. हे पहा, इथे ही लाईन आहे, इथे एक पॉइंट आणि हा 0चा एक पॉइंट ड्रॉ करून घेऊयात. आय होप तुम्हाला विजिबल होत आहे. 4.5 सेंटीमीटर्स DE. त्यानंतर आपण काय केलं होतं, इकडे हे पहा, इकडे F आहे की नाही, आणि हा आधी आपण ट्रायंगल ड्रॉ करून घेतला, हा वाला. मग त्यासाठी काय करायचंय, इथे आपल्याला कंपासमध्ये EF घ्यायचंय की नाही. हे काय आहे 6.5 सेंटीमीटर्स. चला मग कंपास घ्या आणि 6.5 सेंटीमीटर्स कशा प्रकारे येणार आहे, हे पहा, इथे आहे 6.5. सो येस, हे पहा 6.5 घेतलं कंपासमध्ये. आता काय करूयात, आपण पॉइंट E वर कंपासचे टोक ठेवूयात. हे पहा इथे, आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. तुम्हाला विजिबल व्हावं त्यासाठी मी जरासं डार्क करतेय. हे पहा, हा आर्क आपण ड्रॉ करून घेतलेला आहे 6.5 सेंटीमीटर्सचा. आता DF किती दिलेला आहे 7.2 सेंटीमीटर्स. कंपासमध्ये 7.2 सेंटीमीटर्स घ्या. हे पहा, इथे 7 1 and 2 सेकंड लाईन 7 नंतरची, आणि इकडे 0 झालं 7.2. पॉइंट D वर कंपासचे टोक ठेवायचे आपल्याला, आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता हे पहा, हे दोन्ही आर्क्स इंटरसेक्ट होत नाहीयेत की नाही. मग काय करूयात, आपण हा जो आर्क आहे ना तो थोडासा एक्सटेंड करूयात. मग त्यासाठी पुन्हा आपल्याला रुलरमध्ये 6.5 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. हे पहा, 6.5 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घेतलं, आणि हा आर्क आता इकडे एक्सटेंड करूयात. आर्क दिसतोय तुम्हाला, हे पहा. तुम्ही असं पेन्सिलने करायचं नाही आहे, व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं यासाठी मी हे जे आर्क्स आहेत ते डार्क करत आहे. ओके, हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. याला नाव देऊन घेऊयात F. आणि या इंटरसेक्टिंग पॉइंट पासून पॉइंट D कडे एक लाईन ड्रॉ करूयात. त्याचबरोबर पॉइंट E कडे. EF किती आहे 6.5 सेंटीमीटर्स. राईट करूया 6.5 सेंटीमीटर्स. त्यानंतर DE 7.2 सेंटीमीटर्स. 7.2 सेंटीमीटर्स. पुढे आपण काय केलं होतं, आता इकडे G आहे की नाही, DG काय आहे 5.5 सेंटीमीटर्स. कंपास घ्या. 5.5 सेंटीमीटर्सचा आर्क आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हे पहा, 5.5 सेंटीमीटर्स कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे. येस, एक्झॅक्ट 5.5 सेंटीमीटर्स. पॉइंट D वर कंपासचे टोक ठेवले आणि एक आर्क ड्रॉ करून घेतला इकडे. आता पुढे EG काय दिलेला आहे, EG दिलेला आहे 7.8. रुलर घ्यायचा आहे 7.8. हे पहा, 7.5 6 7 and 8. कंपासचे टोक ठेवले 8 वर, आणि इकडे हे पेन्सिलमध्ये 0. ओके, 7.8 झालेला आहे इथे.
पॉइंट ई वर ठेवायचं आपल्याला. पॉइंट ई पासून जी आहे 7.8 सेंटीमीटर, हो की नाही. मग पॉइंट ई वर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचं आहे आणि इकडे एक इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करायचा आहे. हे पहा, इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ केल्यामुळे इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला, तो पॉइंट आहे जी. आता पॉइंट जी आणि पॉइंट डी असे कनेक्ट करूया आणि एक ट्रायंगल फॉर्म होईल आपल्याला. मग इथे हे पहा, ट्रायंगल फॉर्म झाला. आता इथे डी जी काय होतं, 5.5 सेंटीमीटर्स राईट करून घेऊयात, 5.5 सेंटीमीटर्स. त्यानंतर ई जी काय दिलेलं होतं, 7.8 सेंटीमीटर्स राईट करून घ्या, 7.8 सेंटीमीटर्स. आता आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टी आपल्या झाल्या आता इथे करून, डी जी आणि ई जी झालं. आपल्याला क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे, DEFG राईट. इथे आपण 2 ट्रायंगल्स ड्रॉ केलेले आहेत. क्वाड्रिलॅटरल कसा तयार होतो, 4 साइड्स पाहिजेत, हो की नाही. सो DEFG. आता FG हे जे 2 पॉइंट्स आहेत त्यांना आपल्याला जॉईन करावं लागेल, तेव्हा आपला हा क्वाड्रिलॅटरल DEFG कन्स्ट्रक्ट होणार आहे. चला तर मग इथे हे जे पॉइंट्स आहेत, पॉइंट जी आणि पॉइंट एफ, यांना आपण जॉईन करूयात. हे पहा, पॉइंट जी पॉइंट एफ यांना जॉईन केलं, झाला आपला हा क्वाड्रिलॅटरल DEFG. पाहिलं किती इझी आहे. आपल्याला 5 थिंग्स दिल्या होत्या क्वेश्चन मध्ये, त्यानुसार आपण हा क्वाड्रिलॅटरल DEFG फार इझिली ड्रॉ केलेला आहे.